असं ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ श्री हिंदू धर्मग्रंथ या ग्रंथामधील आपण माहिती बघूया. 9/1/1996 मंगळवार, पान नंबर 261. ब्रह्मांडामधील आपली पृथ्वी म्हणजे स्वर्ग आहे. आपली जी पृथ्वी आहे ही स्वर्ग आहे. व आपल्या पृथ्वीवरील ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या प्रमुख स्थानावर ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांनी त्यांचे सद्गुरू श्रीनाथ मस्कवनाथ महाराज यांच्या दुसऱ्या पत्नी श्री कानुबाई माता यांना आपल्या स्थानावरील मंदिरामधील गाभाऱ्यामध्ये स्थान दिले आहे. म्हणजे मस्कोबा महाराज जे आहेत आपले, त्यांना 2 बायका आहेत. पहिली बायको जोगेश्वरी देवी आहे आणि दुसरी बायको कानुबाई माता आहे. मग त्यांना गाभाऱ्यामध्ये स्थान दिलेलं आहे. किती तारखेला? 9/1/1996 आपल्या गाभाऱ्यामध्ये त्यांना मूर्तीच्या रूपाने स्थान दिलेलं आहे. म्हणजे श्री कानुबाई माता यांची मूर्ती स्वरूपामध्ये स्थापना प्राण प्रतिष्ठा केलेली आहे. हे स्थान श्री कानुबाई माता यांचे पहिले व प्रमुख मूळ स्थान आहे. तसेच अनेक भक्तांचे शरीरामध्ये त्यांचे प्रत्यक्षात संचार सुरू केलेले आहेत. तसेच ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या प्रमुख स्थानावर मूळ श्री परमेश्वर म्हणजेच माया महाशक्तीश्वर हे देखील कायम स्वरूपी थांबून आहेत. तसेच श्री कानुबाई माता यांना जेथे 12 पृथ्वी आहेत तेथील चंद्राचे वर ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांनी कायमचे स्थान मिळवून दिलेले आहे. म्हणजे आपल्या सूर्याच्या दक्षिण दिशेला जे 2 सूर्य 2 चंद्र आणि 12 पृथ्वी आहेत आडव्या, तेथील चंद्राचे वर एका चंद्रावर श्री कानुबाई माता यांना कायमचं स्थान दिलेलं आहे. म्हणजे तेथील चंद्रावर कायमचं स्थान आहे. तळाच्या पृथ्वीपासून वरची म्हणजे 2 नंबर पृथ्वी येथे एक सूर्य आहे. खालपासून वरती जी 2 नंबरची पृथ्वी आहे तेथे एक सूर्य आहे. त्यांच्या शेजारी नवग्रहाचे एकूण 12 ग्रह व एक चंद्र आहे. एक पृथ्वी आहे. तेथील 9 ग्रहाचे वर नवग्रह दैवते यांचे वास्तव्य आहे व नवग्रहाचे सर्व 12 ग्रहाचे वर मूळ 12 ज्योतिर्लिंग दैवते यांचे एका ग्रहाचे वर वास्तव्य आहे. तेथील सूर्याच्या वर श्री कालभैरवनाथ यांचे अवतार श्री बालाजीनाथ यांचे वास्तव्य असून त्यांच्या आधिपत्याखालील तेथील सर्व कारभार चालत आहे. व तेथील पृथ्वीवर श्री बाणेश्वरी देवी यांचे वास्तव्य आहे. म्हणजे सर्वात खालपासून जी 2 नंबरची पृथ्वी आहे त्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर श्री बालाजीनाथ यांचं वास्तव्य आहे, कालभैरवनाथांचा अवतार. व तेथील जो पृथ्वी तेथील पृथ्वीवर त्यांची बायको श्री बाणेश्वरी देवी, म्हणजे बालाजी जे आहे त्यांची बायकोचं नाव बाणेश्वरी देवी, त्यांचं वास्तव्य तेथील पृथ्वीवर आहे. तेथील पृथ्वीवर आपल्याप्रमाणे दिवस व रात्र घडत आहे, पाऊस पडत आहे, तेथे समुद्र नदी वाहत आहे. तेथील पृथ्वीवर उंच पर्वत डोंगर दऱ्या खोऱ्या वगैरे सर्व असून तेथे संपूर्णपणे जीवसृष्टी आहे. तेथील पृथ्वीवरील मानव हा आपल्याप्रमाणे पूर्ण मानव स्त्री व पुरुष आहेत. तेथील पूर्ण सुधारलेला मानव आपल्याप्रमाणे कपडे घालत आहेत व सर्व व्यवहार आपल्या पृथ्वीप्रमाणे होत आहेत. तेथील 2 नंबरची जी पृथ्वी आहे तेथील सर्व व्यवहार आपल्याप्रमाणे सगळे आहेत.
जे कालभैरवनाथ आहेत, कालभैरवनाथ आणि विष्णुदेव या दोघांनी एकत्रित मिळून बालाजी अवतार घेतलेला आहे. तिकडं जिथं आता त्यांचं स्थान आहे त्या ठिकाणी. आणि बालाजी यांनी श्री प्रभू रामचंद्र हा अवतार घेतलेला आहे. म्हणजे बालाजींचा अवतार प्रभू रामचंद्र हे आहेत. आणि बाणेश्वरी जी देवी आहे, पार्वती देवीचा अवतार, त्यांनी सीतामाता हा अवतार घेतलेला आहे, बाणेश्वरी देवी यांचा. मूळ तळाच्या पृथ्वीपासून म्हणजे वरची 3 नंबरची पृथ्वी आहे त्याच्यावरती एक सूर्य असून सूर्याच्या शेजारी नवग्रहाचे एकूण 12 ग्रह आहेत. तेथे एक चंद्र आहे व पृथ्वी देखील एकच आहे. तेथील नवग्रहाचे ग्रहावर दैवते नाहीत. फक्त नवग्रहाचे 12 ग्रहाचे वर मूळ 12 ज्योतिर्लिंग दैवते यांचे वास्तव्य आहे. तेथील सूर्याच्या वर श्री कालभैरवनाथ यांचे अवतार श्री नागेशनाथ यांचे वास्तव्य असून तेथे त्यांच्या आधिपत्याखाली सर्व कारभार चालत आहे. म्हणजे खालपासून जी 3 नंबरची पृथ्वी आहे त्या पृथ्वीच्या वर सूर्य जो आहे, सूर्याच्या वर नागेशनाथ यांचं वास्तव्य आहे. त्यांच्या आधिपत्याखाली तेथील पृथ्वीवर सगळं चालतंय. आपल्या पृथ्वीवर आपल्याप्रमाणे तेथील पृथ्वीवर आपल्याप्रमाणे दिवस व रात्र घडत आहे. तेथे समुद्र व नदी आहेत. तेथे उंच पर्वत, डोंगर, दऱ्या, खोऱ्या आहेत. तेथील पृथ्वीवर विहीर खोदली असता पिण्याचे योग्य गोड पाणी लागत आहे. तेथे पाऊस पडतो. तेथील पृथ्वीवर आपल्याप्रमाणे संपूर्ण जीवसृष्टी आहे. तेथील मानव हा पूर्णपणे आपल्यासारखा दिसत आहे. परंतु तेथील मानव हा स्त्री व पुरुष आपल्यासारखे सुधारलेले नसून आदी मानव असा आहे. ते कपडे घालत नाहीत. ते पूर्णपणे नग्न अवस्थामध्ये वावरत आहेत. व तेथील मानव हे एकमेकांची हत्या करून, एकमेकांना ठार मारून, तसेच सर्व प्रकारचे रानटी प्राणी मारून ते स्वतः खात आहेत. तेथील मानव हा एकमेकांची हत्या करून त्यांचे कच्चे मांस खात असतात. खालपासून जी 3 नंबरची पृथ्वी आहे त्या पृथ्वीवरती आदी मानव आहेत सगळे. म्हणजे त्यांना बुद्धी नाही, आदी मानव ते रानटी लोक आहेत ते सगळे. खाली तळापासून वर 4 नंबरची पृथ्वी आहे. तेथे एक सूर्य असून सूर्याच्या शेजारी नवग्रहाचे सर्व 12 ग्रह आहेत. तेथे एक चंद्र आहे व खाली एकच पृथ्वी आहे. तेथील नवग्रहाचे वर नवग्रह दैवतांचे वास्तव्य आहे व नवग्रहाचे 12 ग्रहाचे वर मूळ 12 ज्योतिर्लिंग दैवतांचे वास्तव्य नसून खालपासून 4 नंबरची जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीवरती जे नवग्रह आहेत त्यांच्यावरती 12 ज्योतिर्लिंगांचे दैवत नाहीत. विष्णू यांचे दैवत आहेत. श्री विष्णू यांचे म्हणजेच ज्याप्रमाणे श्री परमेश्वरी शक्ती या एकूण 7 शक्ती आहेत व 7 श्री परमेश्वरी शक्ती एकत्रित येऊन त्यांनी ब्रह्मांडपदी अवतार घेतलेला आहे व ब्रह्मांडपदी यांनी श्री शिवशंकर हा अवतार घेतलेला आहे. त्याचप्रमाणे श्री मायावी शक्ती या एकूण 18 शक्ती आहेत व या सर्व 18 शक्ती एकत्रित मिळून त्यांनी श्री विष्णू हा अवतार घेतलेला आहे. व तेथील नवग्रहाचे सर्व 12 ग्रह आहेत. त्या 12ही ग्रहाचे वर श्री विष्णू यांचे प्राणी अवतारांचे प्रमुख प्राणी अवतार श्री दैवते आहेत. ती एका प्राणी दैवतांचे वास्तव्य एका नवग्रहाचे वर आहे व तेथील सूर्याचे वर श्री कालभैरवनाथ यांचे अवतार
श्री कानिफनाथ यांचे वास्तव्य आहे. त्यांच्या आधिपत्याखाली तेथील कारभार होत आहे. म्हणजे तेथील जे नवग्रह आहेत त्या नवग्रहाच्या प्रत्येक ग्रहावर विष्णू यांचं प्राणी रूपातले एक एक दैवत आहे. म्हणजे शिवशंकरांनी मानव निर्माण केलेला आहे आणि विष्णू यांनी प्राणी निर्माण केलेले आहेत. तर त्यांचं एक एक प्राण्यांचं दैवत नवग्रहांच्या ग्रहावर एका एका ग्रहाच्या वर आहे. आणि तेथील ह्याच्यावर कानिफनाथ यांचं वास्तव्य आहे सूर्याच्या वर. तेथील पृथ्वीवर दिवस व रात्र घडत आहे. पाऊस पडतो. तेथे समुद्र व नदी वाहत आहे. तेथे उंच पर्वत, डोंगर, दऱ्या, खोऱ्या असून संपूर्ण जीवसृष्टी आहे. तेथील पृथ्वीवर स्त्री व पुरुष मानव आहेत. तेथील मानव हा फक्त सुधारलेला असून आपल्याप्रमाणे कपडे घालत आहे. परंतु तेथील मानव हा पूर्ण मानव नसून वाघ रूपी मानव आहे. म्हणजे चेहरा हा आपल्यासारखा मानवांचा चेहरा आहे व संपूर्ण शरीर हे वाघाचे आहे. थोडक्यात तेथील मानव हा पूर्ण मानव नाही, सुधारलेला आहे, परंतु हुशार व बुद्धिमान नाही. थोडक्यात तेथील मानव हा वाघ रूपी मानव स्त्री व पुरुष आहेत. म्हणजे तेथील मानव हे वाघ रूपी मानव आहेत खालपासून 4 नंबरच्या पृथ्वीवर. खाली तळापासून वर म्हणजे 5 नंबर पृथ्वी येथे एक सूर्य व त्याच्या शेजारी नवग्रहाचे 12 ग्रह व एक चंद्र आहे. त्याच्या खाली एक पृथ्वी आहे. तेथील सूर्याच्या वर श्री कालभैरवनाथ यांचे अवतार श्री कालराज यांचे वास्तव्य असून तेथे त्यांच्या आधिपत्याखाली सर्व कारभार चालत आहे.